नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण कर्ज योजना याच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. तर मंडळी, एक अपडेट कशा प्रकारे असणार आहे, अपडेटमध्ये काय काय असणार आहे, जी लाडकी बहीण कर्ज योजना आहे ती कशा प्रकारे असणार आहे, यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कशा प्रकारे मंजूर होणार आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या लाडकी बहीण योजनेबद्दल असेल किंवा लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर योजना असतील, यांच्या रिलेटेड आपण खूप सारे असे व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस करून झाल्यानंतर तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील ते काही सेकंदामध्ये तुमच्या पर्यंत पोहोचत जातील. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला जाऊया संपूर्ण व्हिडिओकडे. तर इथे मंडळी, तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल. तर थंबनेल वर इथे लिहिलेलं आहे, हे लाडकी बहीण कर्ज योजना, लाडकी बहिणींना 50,000 रुपये कर्ज मंजूर, कागदपत्र जाणून. तर इथे कागदपत्र जाणून घेण्यासाठी आणि 50,000 रुपये कशा प्रकारे कर्ज मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. तर यामध्ये जसं की तुम्हाला जे काही लाडकी बहीण 50,000 रुपयाचे कर्ज आहे, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र लागतात, तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स लागतात. तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्वांजवळच असतात, पण बहुतेक लोकांच्याकडे पॅन कार्ड हा नसतो. तर पॅन कार्ड हा बऱ्याच ठिकाणी काही 3 तासामध्ये, 2 तासामध्ये किंवा 3 दिवसामध्ये तुम्हाला डिजिटली मिळून जातो आणि फिजिकल कार्डसाठी तुम्हाला 7 दिवस लागतात. तर मंडळी, ज्यांच्यावर पॅन कार्ड नसेल त्यांनी पॅन कार्डची प्रोसेस करून घ्यायची आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड हे 2 डॉक्युमेंट्स महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला येते उद्यम आधार. तर उद्यम आधार हा एक ऑप्शनल डॉक्युमेंट्स आहे. उद्यम आधार नसेल तरी चालेल, पण तुम्हाला जे काही लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळतात त्याच्या आधारावर तुम्हाला जे काही कर्ज आहे, लोन आहे ते मिळणार आहे. त्याच्यानंतर येते तुमचे बँक स्टेटमेंट. जर तुम्ही दुसऱ्या बँकेमधून जर तुमच्या अकाउंट समजा एखाद्या वेगळ्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे पडतात वेगळ्या बँकेच्या आणि तुम्ही कर्ज घेता दुसऱ्या बँकेमधून, तर त्यासाठी तुम्हाला ज्या बँकेमध्ये लाडकी बहीणचे पैसे पडतात तर त्याचं स्टेटमेंट काढायचं आहे आणि त्या बँकेच्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही पेपर तुम्ही फाईल बनवणार आहे, तर त्या फाईलला जोडून द्यायचे. जर तुम्ही त्याच बँकेमध्ये लोन करता आणि त्याच बँकेमध्ये पैसे पडतात, तर तुम्हाला स्टेटमेंटची काहीही गरज नाहीये. त्यानंतर लागणार तुम्हाला 4 पासपोर्ट साइज फोटो. तर पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला जोडीला ठेवायचे. काही ठिकाणी 2 लागणार आहेत, काही ठिकाणी 4 लागणार, काही ठिकाणी 3 लागणार आहेत. तर प्रत्येक बँकच्या प्रोसेसनुसार इथे जे काही फोटोंची जी मर्यादा राहिली. त्यानंतर तुम्हाला जे काही तिथे फॉर्म दिला जाईल, ते फॉर्म तुम्हाला भरायचे, सबमिट करायचे आणि जे काही तुमची जे काही बँकेची प्रोसेस असेल त्यामध्ये जो काही इंटरेस्ट रेट असेल त्यांचा, जर तुम्हाला परवडत असेल इंटरेस्ट रेट तर तुम्ही घेऊ शकता. जर नसेल परवडत तर तुम्ही नाही घेऊ शकत. तर तुम्हाला इथे 10,000 पासून ते 50,000 पर्यंत जी काही लोनची सुविधा आहे, ती लोनची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण कर्ज योजनेचा अपडेट तुम्ही पाहिलाच असेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत ते तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत तुमच्या नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील.